जास्त घेऊ नका आणि विनंती असेल आपण फास्टली खेळायचं आहे. नक्कीच या स्पर्धेत ज्या ज्या संघाने प्रवेश केला होता त्या सर्व संघांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो. तदनंतर नक्कीच सर्व संघाने मला समजून घेतलं तर सर्व संघांचा मी पुन्हा एकदा स्पर्धेच्या वतीने आभार व्यक्त करतो. आणि जाऊयात मॅचच्या दिशेने. आणि तदनंतर खऱ्या अर्थाने या स्पर्धेला नक्कीच चार चांद लावण्याचे काम केले ते म्हणजे नक्कीच आपले ग्रामीण टेनिस क्रिकेट.in ची ही यूट्यूब वाहिनी जी आहे सर्व मेंबरांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. आपण जाऊया मैदानाच्या दिशेने. डोनेवाडी टीमकडनं दीपक आणि अक्षय याला पाहता सलामीची जोडी. शॉर्ट प्लेन बॉल परंतु या ठिकाणी नक्कीच पंचांचा इशारा येतोय की वाईट बॉल प्लस बाउन्सर. वन बाउन्स या ठिकाणी आता वॉर्न केलं जात आहे. गोलंदाज सौरभला एक अवांतर धाव फलकावरती ऍड होते. टीमची टोटल 2 धावा. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न परंतु या ठिकाणी यष्टीरक्षक चुका करतोय. एकही धाव नव्हती तिथनं बॉल सुटल्यानंतर लगेचच या एक धावेचं रूपांतर झालं आणि अजून एक धाव फलकावरती आता ऍड होते. टीमची टोटल जाऊन पोहोचणार ते 3 या धाव फलकावरती. गोलंदाजी भरपूर चांगली पाहायला मिळते सौरभ यांच्या माध्यमातून. गुडल्या स्पॉटचा हा चेंडू अगदी पूल करण्याचा प्रयत्न परंतु इथनं आपण पाहिलं तर अगदी बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. इथनं अजून एक डॉट. अगदी या मॅच वरती आपण पाहिलं तर अगदी गोलंदाज सध्या तरी वर्चस्व ठरवतात. चांगली गोलंदाजी सौरभ यांच्या माध्यमातून. सातत्याने बॉडी लाईन परंतु आताचा हा चेंडू पंचांचा इशारा येतोय की वाईट बॉल आहे. अजून एक एक्स्ट्रा. आतापर्यंत 2 एक्स्ट्राच्या धाव फलकावरती पाहायला मिळाल्या. टीमची टोटल 4 धावा पाहायला मिळते. फुल टॉस बॉल फटका चांगला बॉल जाईल जरा बॉल रेंजच्या पलीकडे. काउ कॉर्नर रिजनच्या डोक्यावरनं सीमा बरीचशा बाहेर षटकार आलाय. आज टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 10 या धाव फलकावरती. अजून एक फुल टॉस परंतु लॉक करण्याचा प्रयत्न. अगदी बॅटच्या टो एंडला हा चेंडू अडवला परंतु तदनंतर सिंगल या ठिकाणी पूर्ण करतायत. षटक पहिलं संपलंय. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना डोनेवाडी टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 11 धावा. पंच एक बॉल अजून बाकी आहे ना. एक नक्कीच एक बॉल बाकी आहे कारण की 2 वाईट बॉल फेकलेले. आमचं देखील लक्ष थोडस विस्कटलं. पुन्हा एकदा माफी असावी. शेवटचा बॉल. कुठल्या स्पॉटचा हा चेंडू परंतु अतिरिक्त उचली टॅप केलाय. फटका चांगला आहे. अगदी फाईन लेगला खेळाडू आहे. दुसऱ्याचा प्रयत्न लेझी घेतलाय परंतु त्यानंतर खेळाडू थोडेसे आपण पाहिले तर नक्कीच मागे आणि त्यानंतर इथनं दुसरी धावे अपयशी ठरते आणि फलंदाज बाद होत आहेत.
ओव्हर पिच बॉल फटका ठिकाणी चांगला आहे आणि इथे आपण पाहतात फायनलच्या मॅच मध्ये हा फटका लांबच लांब जातोय आणि त्या दरम्यान सोनू यांच्या ठिकाणी आगमन झालं आणि त्यानंतर त्यांचं आगमन मात्र षटकाराने केलंय मैदानाच्या आत. फलंदाज आपण पाहत आहेत दीपकच्या बॅट मधनं षटकार क्रमांक 2. रोहित वरती आपण पाहिले तर दुसऱ्याच बॉलवरती आता अटॅक केलाय आणि आता याच अटॅकची गरज आहे, परंतु हा चेंडू पाहावा लागेल लेग स्टिकच्या बाहेर. वाईट बॉलचा इशारा पंचांचा. या ओव्हरमध्ये आतापर्यंत 7 धावा आल्यात. टीमची धावसंख्या पाहिले जाऊन पोहोचले ती तब्बल 19 धावा. शॉर्ट ब्लिंक बॉल, परंतु या ठिकाणी पाहिलं बॅटची कडा घेत असताना बॉल चाललाय, परंतु लॉंग स्टॉपला चांगली फिल्डिंग पाहायला मिळते आणि आता इथनं पाहावं लागेल नक्कीच सेकंड रनला परतावं लागेल फलंदाज दीपकला मैदानाच्या बाहेर. फलंदाज बाद. वीस रन. पुन्हा एकदा गोलंदाज तर या बॉलिंग ट्रॅक वरती, परंतु इथे आपण पाहतात फक्त दिशा देण्याचं काम करत असताना फलंदाज या ठिकाणी एकच धाव. टीमची टोटल जाऊन पोहोचते 21 धाव फलकावरती. या ओव्हर मध्ये आतापर्यंत पाहिलं तर नक्कीच 9 धावा खर्च करतोय रोहित, परंतु अजूनही षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. ओव्हर पिच बॉल फटका फसलाय. स्वतः गोलंदाज पोहोचणार का शेवटपर्यंत नक्कीच आपण पाहिले नजर होती, परंतु कॅच ड्रॉप. 2 तर कंप्लीट. तिसऱ्याचा प्रयत्न आणि तिसरी ही या ठिकाणी पूर्ण केली जाते. तीन धावा अजून ऍड केल्या जातात. तब्बल 24 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. अजूनही शेवटचा 1 चेंडू शिल्लक आहे. आतापर्यंत नक्कीच धावसंख्येचा विचार केला तर चांगली धावसंख्या उभारली गेली मैदानाच्या आत. 2 षटकांमध्ये जी धावसंख्या पाहिजे होती ती धावसंख्या उभारली गेली मैदानामध्ये. शेवटचा बॉल शिल्लक आहे. बॉडी लाईनचा हा चेंडू अगदी हलक्या हाताने टॅप करायचा होता, परंतु इथं पाहिलं तर पंच विकेट ना. यस, तर एकच धाव शेवटच्या बॉलवरती. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना पहिल्याच 17 मध्ये डोनेवाडी टीमची धावसंख्या जाऊन पोहोचले 25 धावा आणि 26 धावसंख्येचा टार्गेट उभा केलाय जय मल्हार टिटवाला टीम समोर. डोनेवाडी त्वरित आपले क्षेत्ररक्षण लावून घ्या. डोनेवाडी
टिटवाळा संघ आपले बॅट्समन पाठवा मित्रांनो. चला फिल्डिंग लावून घ्या डोनेवाडी संघ. तर चला टिटवाला टीम जास्त वेळ घेऊ नका, लगेचच आपण बॅटर पाठवा मैदानाच्या आत, तुम्हाला उशीर होईल. शून्यापासून 26 पर्यंत देखील पोहोचायचं आहे मॅच जिंकायचे असेल तर, आणि पहिल्या क्रमांकावरती नाव करायचं असेल तर जय मल्हार टिटवाला टीमला. दुसराच बॉल शॉट ऑफ लेन बॅट चिकन, आणि इथे आपण पाहिला दुसऱ्याच बॉल मोठा धक्का लागतोय जय मल्हार टिटवाला टीमला. धक्का पहिला, फलंदाज रोहित बॅक टू द पवेलियन. चर्चा करू नका. फटका फसला, परंतु अगदी
पॉइंट रिझर्व मध्ये खेळाडू उपस्थित. जजमेंट चुकलंय. अगदी बीट करून बॉल चाललाय डीप मध्ये. अगदी या ठिकाणी चुकीचं क्षेत्ररक्षण. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. 4 रन. एक बियर लागेल. 7 धावा फुलकावरती अजूनही 19 धावसंख्येची गरज. मागच्याच मॅच मध्ये पाहिलं तर या सौरभनं लगातार 2 षटका ठोकत असताना मॅच जिंकवली होती. परंतु तो सौरभ पुन्हा एकदा या मॅच मध्ये षटका ठोकून आपलं वैयक्तिक खातं ओपन करतोय. याही मॅच मध्ये षटकाराला टीमची धावसंख्या 6 ने पुढे जाते. जाऊन पोहोचले तब्बल 13 धावा. आतापर्यंत पाहिलं तर अर्धा रस्ता पार केला, परंतु अजूनही अर्धा रस्ता पार करायचा आहे. ओव्हरचा विचार केला तर या षटकातील अजूनही शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. म्हणजे समीकरण 7 बॉल आणि 13 धावसंख्येची गरज. हा बॉल दोन्ही टीमसाठी भरपूरच महत्वाचा आहे. ओव्हरपीट बॉल फटका फसला. टीममध्ये खेळाडू आहे. जजमेंट चुकले आणि त्यानंतर मिड विकेटच्या खेळाडूला बीट करून बॉल चाललाय सरळ. एक टप्पा घेत सीमारेषेच्या बाहेर. 4 रन. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना तब्बल सेकंड इनिंग मध्ये पहिल्याच ओव्हरमध्ये 17, आता मात्र येणारे 6 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी अजूनही 9 धावसंख्येची गरज. जय मल्हार टिटवाला टीमला. सेकंड ओव्हर 6 चेंडू आणि 9 धावसंख्येची गरज. स्ट्राईक वरती फलंदाज आपण पाहतायत. अगदी रोशन होते. 1 रन या ठिकाणी कंप्लीट केली. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल पुढे जाते. जाऊन पोहोचले ती 18 धावा. अजूनही सामना जिंकण्यासाठी 8 धावसंख्येची गरज आहे. 5 बॉल 8 ची गरज. स्ट्राईक वरती सौरभ आहे. आतापर्यंत नक्कीच आजच्या दिवसात सौरभनं चांगली बॅटिंग मैदानाच्या आत केली आहे. कुठल्या स्पॉट टप्पा पडल्यानंतर अगदी आतमध्ये येणारा हा चेंडू, परंतु अगदी बॅटची कट होती, परंतु त्यानंतर यष्टीरक्षक पोहोचण्याआधीच या ठिकाणी 1 रन कंप्लीट झाले. मागील 2 बॉल वरती 2 सिंगल आलेल्या आहेत. आता मात्र उर्वरित 4 चेंडू शिल्लक आहेत. 4 बॉल मध्ये आता 7 बनवायचे आहेत. एखादा डॉट बॉल, एखादा विकेट, एखादा फटका मोठा आला तर नक्कीच पाहिलं तर आता मॅच पलटणार दोन्ही बाजूने. 4 चेंडू 7 धावसंख्येची गरज आहे. आणि या ठिकाणी तिसऱ्या पंचाची मागणी मात्र मैदानाच्या आत केलेली आहे. तर लगेच तिसऱ्या पंचाची भूमिका पार पाडायची आहे. गोलंदाज दीपक
चेंडू क्रमांक 3, परंतु या ठिकाणी मिडल अगदी मिडल स्टंपवरती हा चेंडू, त्यानंतर 3ही यष्ट्या अगदी डिस्ट्रॉय केल्याने त्यानंतर इथं अजून एक फलंदाज बाद. धक्का क्रमांक 2 लागतोय रोशनच्या स्वरूपात. फलंदाज बाद. आता मॅच पलटली आहे. 3 बॉल आणि 7 धावसंख्येची गरज, परंतु जोपर्यंत सौरभ आहे तोपर्यंत नक्कीच मॅच मी तर म्हणेन जयमल्ला टिटवाला टीम कडे देखील असू शकते, कारण की सौरभ ज्या प्रकारे फॉर्म मध्ये आहे नक्कीच चांगल्या लय मध्ये पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज जयेश मैदानाच्या आत. 4थ्या क्रमांकावरती 3 चेंडू 7 धावसंख्येची गरज आहे. गोलंदाज दीपक इथनं कमबॅक करत असताना आपल्या टीम साठी पहिल्या क्रमांकावरती नाव कोरण्यासाठी नक्कीच मी तर म्हणेन दोन्ही टीम मैदानाच्या आत संघर्ष करतात. नक्कीच मी तर म्हणेन दोन्ही टीमची ही पहिलीच सीझनची मॅच असेल आणि पहिल्याच मॅच मात्र दोन्ही टीम फायनल मध्ये पोहोचलेत, परंतु दोन्ही टीमचा एकच स्वप्न की पहिल्या क्रमांकावरती आम्हाला नाव करायचं आहे. त्यासाठी आता एका टीमला धावा डिफेंड करायच्या आहेत, परंतु दुसऱ्या टीमला चेस करायच्या आहेत. गुडलँड स्पॉट, फटका फसला. जेलची संधी, यष्टीरक्षक आहे. जेल त्या ठिकाणी टिपला जातोय. इथनं अजून एक फलंदाज बाद. सौरभ सध्या तरी आपण पाहता अगदी ज्या प्रकारे आपण एखादा मासा पाण्यातून काढतो तडपतो त्याच प्रकारे नॉन स्ट्राईक एंड वरती सौरभला पाहता तडपत असताना आता मात्र शेवटचे 2 चेंडू आणि 7 धावसंख्येची गरज आहे. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. स्ट्राईक वरती नवीन खेळाडू पाहायला मिळतोय सोन्या. नक्कीच सोन्याला आता सोनासारखं चमकावं लागेल. मैदानाच्या आत 2 चेंडू 7 धावसंख्येची गरज. मॅच अजूनही दोन्ही टीमच्या बाजूने पाहायला मिळते. गोलंदाज दीपक वेगवान तेज तर्रार, परंतु इथे यष्टीरक्षकाने बॉल सोडला आणि त्यानंतर एक धाव या ठिकाणी कंप्लीट पाहायला मिळते. आता मात्र शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे आणि त्यानंतर पाहिलं तर 6 धावसंख्येची गरज. मेगा फायनलचा सामना आपण पाहतोय. अगदी शेवटच्या बॉलवरती येऊन पोहोचलाय, परंतु दोन्ही टीम्स आता मात्र पूर्णपणे मेहनत करताना पाहायला मिळतात. 1 बॉल मध्ये 6ची गरज आहे. सामना जिंकणार कोण याचं उत्तर माहिती नाहीये, परंतु दोन्ही टीम नक्कीच चांगले प्रयत्न केले. दोन्ही टीम साठी नक्कीच सॅल्यूट आहे. 6 बॉल मध्ये पाहिजे होत्या तब्बल 9 धावा. गोलंदाजाचं कौतुक करावं तेवढं कमी, कारण की आतापर्यंत फक्त 3 धावा खर्च केल्या, परंतु शेवटच्या बॉलवरती काय होईल हे नक्कीच पाहूया. दोन्ही टीमने आतापर्यंत चांगला खेळ केलाय. दोन्ही टीमचं नक्कीच अभिनंदन करूयात, परंतु खऱ्या अर्थाने पहिल्या क्रमांकावरती कोणता संघ विराजमान होईल पाहूयात. कित्येकदा आम्ही पाहिलं सौरभला मॅच फिनिश करताना, परंतु पुन्हा एकदा या मैदानावरती सौरभ कामगिरी चांगली करेल का, परंतु नाहीये. इथे बॉल ग्राउंड शॉट आणि त्यानंतर हा सामना पाहतात जिंकलाय. मेगा फायनल वरती अगदी आपले नाव कोरलंय ते म्हणजेच डोनेवाडी संघाने अभिनंदन, परंतु हार्ड लक टीम जय मल्हार टिटवाला टीम शेवटच्या मुवमेंटला मात्र हार पत्करावी लागली. नक्कीच मैदानाच्या आत खूप चांगले प्रयत्न केले, परंतु शेवटच्या क्षणाला अपयश आलं. मॅच पलटली कुठे, अगदी दुसऱ्याच बॉलवरती स्ट्राईक चेंज झाले आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने लगातार 2 विकेट आले. तिथं खऱ्या अर्थाने मॅच पलटली, कारण की सौरभ मॅच